नमस्कार मंडळी, मी स्मिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर व्हिडिओमध्ये मी बनवला आहे रुमाली रोटी। तर दररोज तर आपण चपात्या बनवतोच आणि सर्वजण चपात्या खातात, तर म्हटलं चला आज जरा काहीतरी नवीन बनवूया। तर रुमाली रोटी असं काही नवीन नाही, पण आपण कधीतरी करतो, तर कधीतरी केलं की आपल्याला नवीनच वाटतं। आणि अगोदर मी चपात्या बनवून घेतल्या। ज्यांना कोणाला चपात्या खायच्या आहेत ते चपात्या खातात आणि ज्यांना रुमाली रोटी खायची आहेत, म्हणजे कसं ती कडक असते आणि कडक होते आणि एकदम पातळ असते, तर कुणाला मऊ आवडतं त्यांच्यासाठी मी ह्या अगोदर चपात्या बनवून घेतल्या। सोमवार असल्यामुळे उपवास सोडायचा होता, तर काल सोमवार होता आणि त्याचा व्हिडिओ मी आज शेअर केलेला आहे। तर पीठ एकदम छान असं दळून आणलेलं होतं। गव्हाचं पीठ मस्त दळलेलं होतं आणि मी अगोदर काय केलं, घट्ट असं पीठ मळून घेतलं। घट्ट पीठ मळलं आणि नंतर मग जास्त वेळ मळून घेतलं की ते छान असं पीठ मऊसूत होतं आणि थोडा वेळ भिजत ठेवायचं, म्हणजे चपात्या खूप छान होतात आणि रुमाली रोटीसुद्धा छान होते। रुमाली रोटीसाठी ना घट्टच पीठ असावं, घट्ट पीठ असेल तेवढं रोटी ही एकदम पातळ बनते। जेवढी पातळ असेल रुमाली रोटी तेवढी छान लागते। तर अशा पद्धतीने मी सर्व चपात्या बनवून घेतल्या आणि नंतर मग रुमाली रोटी बनवली। त्यासोबत मी भाजीसाठी बनवलं होतं थापून वड्या आणि खोबऱ्याची आमटी, असं मी त्याच्यासोबत जेवण बनवलं होतं। झणझणीत अशी आमटी आणि त्यासोबत भात आणि तोंडी लावायला मुळा। सोमवार सोडायचं म्हटलं की मुळा तर असतोच, मुळा बेलपत्र असं सर्व होतं। तर त्यासोबत दही पण होतं, तुम्हाला दिसलंच असेल। असं काही नवीन पदार्थ नाही बनवले, साधीच आपली भाजी भाकरी चपाती असंच सोमवारला बनवतो, कारण उपवास असतो आणि उपवास सोडताना जेवण जात नाही। तर साधं जेवढं जेवण असेल तेवढं जेवण जातं आणि उपवास चांगला सुटतो। तर बघू शकता मी आता इथे रुमाली रोटी बनवायला सुरुवात केली आहे। तर एकदम पातळ अशी पीठ लावून रुमाली रोटी बनवावी लागते। तर माझी रुमाली रोटी तयार झाली आहे। उलट्या तव्यावरती टाकून छान अशी भाजून घ्यायची। टाकताना थोडीशी वाकडी तिकडी पडते, कारण ती पातळ कागदासारखी असते, त्यामुळे ती तशी होते। पण व्यवस्थित अलगद जर उचलून घेतली तर छान अशी रुमाली रोटी भाजते। एकदम पातळ छान अशा रुमाली रोटी झाल्या होत्या। तर रुमाली रोटी का म्हणतात, तर त्याला रुमालासारखंच एकदम पातळ हे असतं, ती रोटी असते आणि ती रुमालासारखीच घडी घालतात, म्हणून तिला रुमाली रोटी म्हणतात। तर बघू शकता छान अशी रुमाली रोटी झाली आहे। तर सर्वांसाठीच मी रुमाली रोटी पण केली आहे, ज्यांना जे आवडेल ते खातील। तर माझं आजचं सोमवारचं जेवण कसं झालं आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रुमाली रोटी तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगा। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे सर्वच व्हिडिओ नक्की पहा। मला माझे किचनचे आणि गावाकडचे व्हिडिओ आणि शेतीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला भेट द्या आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा। धन्यवाद।